हॅलो किड्स, वेलकम टू आर्ट स्मार्ट बर्ड्स. नदी शांतपणे वाहत होती. पाणी स्वच्छ आणि निळं होतं. अचानक नदीच्या मध्यातून आवाज आला. बुड बुड बुड. किनाऱ्यावर उभा असलेला उंदीर घाबरून म्हणाला, अरे देवा, हा कसला आवाज आहे? माकड झाडावरून खाली पाहत म्हणालं, नदीत काहीतरी तरंगतंय. सगळे लक्ष देऊन पाहू लागले. नदीत एक मोठी मातीची घागर उलटी तरंगत होती आणि त्या उलट्या घागरीवर बसलेलं होतं एक पांढरं मांजर. मांजर थरथरत होतं आणि ती ओरडत होती, म्याव, मला वाचवा, ही घागर कधीही बुडेल. पुन्हा आवाज आला, बुड बुड. उंदीर म्हणाला, घागर आतून आवाज करते, नक्की काहीतरी गूढ आहे. माकड म्हणालं, घाबरू नकोस, आपण काहीतरी उपाय करूया. माकडाने पटकन एक लांब काठी आणली. तो म्हणाला, मी ही काठी घागरीकडे ढकलतो. मांजरा, तू घट्ट धरून बस. मांजर डोळे मिटून बसलं. उंदीर किनाऱ्यावरून ओरडत होता, जपून जपून. काठीने घागर हळूहळू किनाऱ्याकडे सरकू लागली. पण अचानक बुड 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 बुड. मोठे बुडबुडे पाण्यातून वर आले. घागर किनाऱ्यावर पोहोचली. माकडाने धाडस करून ती उचलली आणि काय पाहतो तर घागरीच्या आतमध्ये अडकलेली होती एक छोटीशी बेडूक कुटुंब. बेडूक हसत म्हणाला, आम्ही खेळत होतो, त्यामुळेच बुडबुड आवाज येत होते. मांजर रागाने म्हणालं, अरे, मी तर घाबरून गेले होते. सगळे मोठ्याने हसू लागले. माकड म्हणालं, कधी कधी आपण आवाज ऐकून लगेच घाबरतो, पण आधी विचार करणं महत्वाचं असतं. उंदीर मान डोलावत म्हणाला, हो, घाबरण्यापेक्षा विचार करणं चांगलं. मांजरही हसत म्हणालं, आजपासून मी घाबरणार नाही. आणि सगळे मित्र आनंदाने नदीकिनारी खेळू लागले. मुलांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? भीती वाटली तरी आधी विचार करा, घाबरून निर्णय घेऊ नका. अशा नवनवीन गोष्टी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा.